हां, सर्वांचं स्वागत आहे. थोडा उशीर झाला आहे, 2-3 मिनटं, 5 मिनटं. त्यामुळे मी आता लगेच सुरू करतोय. मग प्रवचन संपल्यानंतर आपण मग बोलूया. हं? चला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. जय. सर्वांनी आपला ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट करावा. म्हणजे ठीक. तर आता बृहदारण्यक उपनिषदामधला चौथा अध्याय आपण मागच्या वेळेस सुरू केला होता. आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण 4 मंत्र पूर्ण केले होते पहिल्या ब्राह्मणामध्ये. तेव्हा चतुर्थ अध्याय, प्रथम ब्राह्मण आणि 4 मंत्र संपन्न झाले. आणि आज आपण चतुर्थ अध्याय, प्रथम ब्राह्मण, 5वा मंत्र आपण सुरू करत आहोत. तेव्हा त्याची पार्श्वभूमी अशी की गर्दभी विपत्तीच्या सांगितलेल्या या श्रोत्र ब्रह्माच्या उपासनेचे त्या ठिकाणी फलासहित वर्णन आहे. त्यामुळे इथे तो गर्भधी विपित्त नावाचा जो कोणी भारद्वाज गोत्राचा जो व्यक्ती आहे, जो ऋषी आहे, त्या ऋषींनी या जनक राजाला काय सांगितलं, आणि श्रोत्र ब्रह्माच्या उपासनेच्या, जनक राजाला नाही, याज्ञवल्क्याला, आणि श्रोत्र जे इंद्रिय आहे त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व कसं आहे हे सांगून श्रोत्र ब्रह्माची उपासना ही फलासहित कशी आहे ह्याचं वर्णन ह्या 5व्या मंत्रामध्ये आहे. तेव्हा 5वा मंत्र जो आहे तो अशा प्रकारचा आहे की मंत्र क्रमांक 5 याच्यामध्ये म्हणतात की यदेवने कश्चित ब्रवीत श्रावाण मेत्य ब्रवीन्मे गर्दभी विपितो भारद्वाज श्रोत्रम वै ब्रह्मेति यथा मात्रमान पित्रमान आचार्यवान भूयात्तत् तद् भरद्वाजो ब्रवीच्छोत्र वै ब्रह्मेत्यश्रवणो किं स्या आदित्य ब्रवीत् ते तस्या यतनं प्रतिष्ठानमे ब्रवीदित्ये ब्रवीदित्येकपाद वा एतत् सम्राडिति स वै नो ब्रूहि याज्ञवल्क्य श्रोत्रं वै वै वायन्मा आकाशः आयामन आकाशः प्रतिष्ठावंत इत्येति दुपास्थित कानन्तता याज्ञवल्क्य दिश एव सम्राडिति होवाच तस्माद् वै सम्राडपि यां कांच दिशं गच्छति नैवास्या अंत गच्छात्यांत ही दिशो दिशे वै सम्राट श्रोत्रम वै सम्राट परमं ब्रह्मनयनं श्रोत्रं जहाति यव्यावेनं भूतान्यां भिक्षरन्ति देवो भूत्वा देवान्नप्येति य एवं विद्वाने तदुपास्ते हस्तवृषभहं सहस्र ददामिति होवाच जनको वैदेहः स होवाच याज्ञवल्क्यः पिता मे मत्यन्न नान नुशिष्य हरेतिति. तर आता ह्या मंत्राचा आपण अर्थ पाहूया. अर्थ असा आहे की याज्ञवल्क्य म्हणतात की जनक राजाला संबोधून बोलतात की तुम्हास कोणत्या तरी आचार्याने जे पण काही सांगितले आहे तर आम्हास ते ऐकायचे आहे. तेव्हा जनक राजा म्हणतात की मला भारद्वाज गोत्रोत्पन्न गर्दभी विपित ह्याने सांगितले आहे की श्रोत्रच ब्रह्म आहे असं त्याने सांगितलं. त्यावर प्रतिप्रश्न करताना याज्ञवल्क्य म्हणतात की ज्या प्रकारे मात्रमान पित्रमान आचार्यवान असे सांगितले आहे त्याच प्रकारे भारद्वाजाने श्रोत्रच ब्रह्म आहे असे पण सांगितले आहे. कारण की न ऐकल्याने काय लाभ होऊ शकतो, परंतु काय त्यांना तुम्ही त्याचे आयतन आणि प्रतिष्ठा, आयतन म्हणजे आश्रय त्याचं काय आणि त्याची प्रतिष्ठा काय हे दाखवलं आहे का, हा त्यांचा त्याच्यामध्ये प्रमुख हा प्रतिप्रश्न हा आहे. तेव्हा जनक असं म्हणतात की मला त्यांनी हे तुम्ही विचारताय ते मला त्यांनी काहीही दाखवलेलं नाही आहे. याज्ञवल्क्य म्हणतात हे सम्राट हा तर एकच पदवाला ब्रह्म आहे. तेव्हा जनक म्हणतात हे याज्ञवल्क्य तो आम्हास आपण दाखवावे. तेव्हा याज्ञवल्क्य त्यांना आता सांगतात ह्याच्यावर की हा श्रोत्रच ब्रह्म कसा आहे आणि नुसतंच ते नाही तर त्याचं आयतन काय आणि त्याची प्रतिष्ठा काय. तर याज्ञवल्क्य म्हणतात की श्रोत्रच आयतन आहे, आकाश प्रतिष्ठा आहे आणि
याची अनंत ह्या रूपाने उपासना करावी. तेव्हा जनक विचारतात की हे याज्ञवल्क्य, अनंतता म्हणजे नेमकं काय? आणि हे सम्राट दिशा ह्या तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की हे सम्राट, दिशाचा अंत नसतो म्हणून दिशाच अनंतता आहे, असे याज्ञवल्क्याने सांगितले. आणि ह्यापासून हे सम्राट, कोणी देखील ज्या कोणत्या दिशेत जात असतो तो त्याचा अंत प्राप्त करू शकत नाही, म्हणून ती दिशा जी असते ती अनंत आहे. आणि ही अनंत दिशा असल्याच्या कारणाने हे सम्राट, दिशाच हे श्रोत्र आहेत, कारण दिशेचा संबंध जो आहे हा श्रोत्राशी आहे. तेव्हा श्रोत्र आणि दिशा यांचा परस्पराशी संबंध आहे. तेव्हा दिशा अनंत आहेत, तेव्हा श्रोत्रामध्ये असलेले जे तत्व आहे तेही अनंत आहे. आणि ह्या कारणाने श्रोत्रच हे परमब्रह्म आहे. आणि जो विद्वान याची अशा प्रकारे उपासना करत असतो तेव्हा श्रोत्र त्याचा त्याग करत नाही. म्हणजे श्रोत्र त्याचा त्याग करत नाही याचा अर्थ असा की श्रोत्रामध्ये असलेली जी क्षमता आहे ही कधीही त्याची संपत नाही. अन्यथा बहिर होण्याची वेळ येईल. पण श्रोत्रेंद्रिय त्याचे शेवटपर्यंत त्याची साथ देतात, त्याचा कधीही त्याग करत नाहीत. सर्व भूत त्याचा उपहार देत असते आणि तो देव होऊन देवास प्राप्त होऊन जात असतो. असा ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण, तेव्हा जनक राजा म्हणतात की हे याज्ञवल्क्य, अनंतता काय आहे हे सम्राट, दिशाच अनंतता आहे असे याज्ञवल्क्याने सांगितले. आणि ह्यापासूनच हे सम्राट, कोणी देखील ज्या कोणत्या दिशेत जात असतो तो त्याचा अंत प्राप्त करू शकत नाही. कारण की दिशा ही कशी असते तर ती अनंत असते. तेव्हा हे सम्राट, दिशाच श्रोत्र आहे आणि श्रोत्रच परब्रह्म आहे. जो विद्वान ह्याची अशा प्रकारे उपासना करत असतो तो श्रोत्र त्याचा त्याग करत नाही आणि सर्व भूत त्याचा उपहार देत असले म्हणजे तो देव आणि देव होऊन जातो आणि देवासच तो प्राप्त होतो. इथपर्यंत आपण आलो. आता त्याच्या पुढचा भाग, तेव्हा जनक राजा त्याच्यावर उत्तर देतात की हे हे सद्गुरू, मी आपणास हत्तीच्या समान धृष्टपुष्ट बैल तुम्हाला उत्पन्न करणाऱ्या ज्या 1000 गायी देत आहे, असं त्यांनी त्याचं, तू जे मला ज्ञान देतोयस त्याच्या बदल्यात मी तुला या 1 सहस्त्र गायी देतो आहे. आणि त्या कशा आहेत की ज्यांच्यापासून धष्टपुष्ट हत्तीसारखे बैल निर्माण होतात, असे हे अतिशय बलवान आणि बलिष्ठ अशा प्रकारच्या गायी आहेत. आणि त्या 1000 गायी मी देतो आहे. त्याच्यावर मग याज्ञवल्क्य काय म्हणतात की हे विदेहराज जनका, तू जे सांगितलं आहेस त्याच्यावर माझं असं म्हणणं आहे की माझ्या पित्याचा विचार होता की शिष्यास कृतार्थ केल्याशिवाय त्याचे धन घेऊन जाणे उचितच नाही. त्यामुळे मी जे काही तुझे हे गोधन जे आहे, हे गोधन मी तुला जे घेऊन जाणार आहे ते तुझं जीवन सार्थक केल्यानंतरच मी घेऊन जाईन. म्हणून मी तुला जे काही प्रत्येक तुझ्या जिज्ञासेचं उत्तर देतो आहे आणि त्या उत्तराने तुला पूर्ण समाधान झालं पाहिजे आणि तुझं जीवन सार्थक झालं पाहिजे. तेव्हा तुझं जीवन सार्थक आणि कृतार्थ झालं तरच मला हक्क राहील की ह्या गायी घेऊन जाईल. कारण सुरुवातीपासून आपण कथा पाहिली की गायी घेऊन जाण्यावर अनेक लोकांची रोष होता, आक्षेप होता. तेव्हा जनकांना सुद्धा दोष लागू नये म्हणून त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. म्हणजे आता या मंत्राचा आपण आशय पाहू. यदेव ते गर्दभी विपित असे नाव असणारा गोत्रतः भारद्वाजाने श्रोत्रच ब्रह्म आहे असे सांगितले आणि श्रोत्रात दिग्देवता असते, त्याची ही अनंत अशा प्रकारे उपासना केली पाहिजे. तेव्हा श्रोतामध्येच अनंतता आहे हे सम्राट. कारण की दिशा तर श्रोताची अनंतता आहे आणि यासाठी पूर्व अथवा उत्तर ज्या कोणत्या दिशेस तुम्ही जाल तेव्हा कोणतीही दिशा ह्याचा काही अंत प्राप्त होऊ शकत नाही. आणि ह्या कारणाने दिशाच श्रोत्र आहे आणि दिशेचीच अनंतता ही श्रोत्राची अनंतता असल्यामुळे श्रोत्रच ब्रह्म आहे असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं. असा हा 5वा मंत्र इथे संपलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा 6वा मंत्र. 6वा मंत्र असा आहे की यदेवती ते कश्चित ब्रवीत क्षृण वा वामेत्य ब्रवीन्मे सत्यकामो जाबालो मनो वै ब्रह्मेति यथा मात्रमान पित्रमानाचार्यवान ब्रूया तथा तज्जाबालो ब्रवीम ब्रवीन्म मनो वै ब्रह्मेत्य मनसो ही किंग स्यादित्य ब्रवीणस्तु ते तस्या यतन प्रतिष्ठानां त मे ब्रवीदि तेक पाद व एतत् साम्राडिति स वै नो ब्रूहि. याज्ञवल्क्य
एवायतनम् आकाशः प्रतिष्ठानन्दः इत्येन इत्येनदुपासित कानन्दता याज्ञवल्क्यमन एव सम्राडिति होवाच मनसा वै सम्राटस् स्त्रियं हायते तस्यां प्रतिरूपः पुत्रो जायते स आनन्दो मनो वै सम्राट परमं ब्रह्म नैनं मनो जहाति सर्वाण्यन्यां भूतान्यां भिक्षरन्ति देवो भूतानि देवान्प्येति य एवं विद्वाने तदुपासते हस्त्र वृषभः सहस्रं तदामिति होवाच जनको वैदेहः स होवाच याज्ञवल्क्यः पिता मेन्यतः नाननु शिष्य हरेति. आता याचा अर्थ आपण पहिल्यांदा पाहूया. मंत्र मोठा विस्ताराने सांगितला आहे, तेव्हा अर्थ 14वा अध्याय पहिला ब्राह्मण आणि 6वा मंत्र. याज्ञवल्क्य म्हणतात की हे जनक, तुम्हास कोणत्या तरी आचार्याने जे पण काही सांगितले ते आम्हाला तुम्ही सांगत असावे, तेव्हा मला ते मला ऐकायचे आहे. त्यावर जनक असं म्हणतात की मला जबाल जबाल नावाची स्त्री असते, तर तिच्या नावानेच तो त्या मुलाचं हे दिलेलं असतं. तर जबालाचे जे पुत्र आहे त्याला पुढे सत्यकाम असं बिरुद मिळतं. हे मागच्या वेळेस आपण उपनिषदात पाहिलं आहे. तेव्हा जबालाचा पुत्र सत्यकाम ह्यांनी सांगितलं होतं की मनच ब्रह्म आहे असं जनकाला सांगितलं होतं. त्याच्यावर याज्ञवल्क्य म्हणतो की जसे मात्रमान पित्रमान आचार्यवान सांगत असतात, त्याच प्रकारे त्या जबालाच्या पुत्राने मनच ब्रह्म आहे असं सांगितलं आहे. कारण की मनोहीनात काय लाभ होऊ शकतो, मनोहीन राहता येणार नाही आणि मनच ब्रह्म आहे असा सिद्धांत त्यांनी सांगितला. परंतु काय त्याने तुम्हाला त्याचे आयतन आणि प्रतिष्ठा दाखविली आहे का? तर जनक म्हणतात की मला त्यांनी असं काहीही दाखवलं नाही. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की हे सम्राट, हे तर एक पदवालाच ब्रह्म आहे. जनक म्हणतात हे याज्ञवल्क्य, तर मग आपणच आम्हास दाखवावे. याज्ञवल्क्य म्हणतात मनच आयतन आहे आणि आकाश त्याची प्रतिष्ठा आहे, ह्याचे आनंद ह्या रूपात त्याची उपासना करावी. जनक म्हणतात की याज्ञवल्क्य, आनंदता नेमके काय आहे? हे सम्राट, मनच आनंदता आहे असे याज्ञवल्क्याने सांगितले की हे राजन, मनाने स्त्रीची इच्छा करत असतात, त्यामध्ये अनुरूप पुत्र उत्पन्न होत असतो आणि तोच आनंद आहे. हे सम्राट, मनच परब्रह्म आहे. जो विद्वान ह्याची अशा प्रकारे उपासना करत असतो त्याला मन त्यागू शकत नाही. सर्व भूत त्याचा उपहार करत असतो आणि तो देव होऊनच देवासच प्राप्त होतो. मी आपणास हत्तीच्या समान धृष्टपुष्ट बैलास उत्पन्न करणाऱ्या 1000 गायी देत आहे. तेव्हा विदेहराज जनकाने सांगितले. यावर याज्ञवल्क्याने पुन्हा तेच गोष्ट सांगितली की माझ्या पित्याचा असा विचार होता की शिष्यास उपदेशाच्या द्वारे कृतार्थ केल्याशिवाय त्याचे धन घेणे उचितच नव्हे. म्हणजे तुमच्या मी ज्या गायी घेतोय त्या जोपर्यंत तुम्ही कृतार्थ नाही हो, जोपर्यंत तुमचं सगळं ज्ञान परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मी या गायी घेऊन जाणार नाही. तेव्हा आपल्या शिष्याला किंवा आपल्या भक्ताला कृतार्थ केल्याशिवाय धन घेऊन जाणं हे उचित नाही. आता ह्या मंत्राचा आशय काय ते बघू. सत्यकाम असे नाम असणाऱ्या या जबालाच्या पुत्राने मनामध्ये चंद्रमा देवता आहे. आनंद हे उपनिषद आहेत, कारण की मनच आनंद आहे. ह्या कारणाने सम्राट मनाने स्त्रीची इच्छा करताना त्याचे अभिहरण अर्थात प्रार्थना करत असतो. आणि म्हणून ज्या स्त्रीची कामना करताना प्रार्थना करत असतात त्यामध्ये प्रतिरूप अनुरूप पुत्र उत्पन्न होतो आणि तो पुत्र आनंदाचाच हेतू आहे. ज्या मनाच्या द्वारे तो निष्पन्न होतो ते मनच आनंद आहे, असा त्याचा हा आशय पूर्ण आपण सांगितला. तेव्हा आधी श्रोत्र ब्रह्म आहे, आता मन ब्रह्म आहे असा सिद्धांत मांडला. आता पुढचा जो 7वा मंत्र आहे त्याचं तो कशाबद्दल आहे ते आपण बघूया. तेव्हा शाकल्योक्त हृदय ब्रह्माच्या उपासनेचे फलासहित वर्णन केलेले आहे. आता इथे हृदयच ब्रह्म आहे हा सिद्धांत पुढे मांडतायत आणि त्याची उपासना फलासहित कशी करावी याचं वर्णन करतात. तेव्हा 7वा मंत्र, यदेव ते कश्चित ब्रवीत्त क्षृण्वामेत्य ब्रवीन्मे विदग्धः शाकल्यो हृदयं वै ब्रह्मेति यथा मात्रमान पित्रमान आचार्यवान ब्रूयत्तथा तच्छाकल्यो ब्रविद्ध हृदयं वै ब्रह्मेत्यस हृदयम्य हिं किं स्यात्
आदित्य ब्रवीत्तु ते तस्या यतनं प्रतिष्ठानं मे ब्रवीदित्येतत् पाद वा एतत् सम्राडिति सवै नो ब्रूहि याज्ञवल्क्य हृदयमेवायातनम् आकाशः प्रतिष्ठा स्थितिरित्येन दुपासितका स्थितता याज्ञवल्क्य हृदयमेव सम्राडिति होवाच हृदयं वै सम्राट सर्वेषां भूतनामायतनं हृदयं वै सम्राट सर्वेषां हेव सम्राट सर्वाणि भूतानि प्रतिष्ठितानि भवति हृदयं वै सम्राट परमं ब्रह्मनैनं हृदयं जहति सर्वावेन भूतान्यभिक्षरन्ति देवो भूत्वा देवान्यप्येति य एवं विद्वानेत दुपास्थे हस्तवृषभः सहस्रं तदामिति होवाच जनको वैदेहं स होवाच यज्ञवल्क्यः पिता मे मन्यत नाननो शिष्य हरेतेती. आता याचा अर्थ पहिल्यांदा पाहूया आणि मग नंतर आशय पाहूया. अर्थ असा आहे की याज्ञवल्क्य म्हणतात की तुम्हाला कोणत्या तरी आचार्याने जे काही सांगितले आहे ते आम्हाला ऐकवावे. त्यावर जनक म्हणतात की मला विदग्ध शाकल्याने असे सांगितले होते की हृदय हेच ब्रह्म आहे. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात ज्या प्रकारे मातृमान पितृमान आचार्यमान पुरुष जे उपदेश करत असतो त्याच प्रकारे त्या शाकल्याने हृदयच ब्रह्म आहे असा उपदेश केला आहे. कारण की हृदयहीनास काय मिळू शकतं, परंतु काय त्याने तुम्हाला त्याचे आयतन आणि प्रतिष्ठा देखील दाखवली आहे का? तेव्हा जनक म्हणतो की मला नाही दाखवले. याज्ञवल्क्याला सांगते तुम्ही मला दाखवा. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की हे सम्राट, हे तर एक पदवाला ब्रह्म आहे. जनक म्हणतात की याज्ञवल्क्य ते आपण दाखवावे. याज्ञवल्क्य म्हणतो की हृदयच आयतान आहे, आकाशच प्रतिष्ठा आहे आणि याची स्थिती ह्या रूपांची उपासना करा अशा प्रकारचा त्या ठिकाणी उपदेश आहे. तेव्हा जनक म्हणतात की याज्ञवल्क्य स्थितीता याचा अर्थ काय? तेव्हा हे सम्राट हृदय स्थितीता आहे असे याज्ञवल्क्याने सांगितले. तेव्हा राजन, हृदय समस्त भूतांचा आयतन आहे आणि हृदय सर्व भूतांची प्रतिष्ठा आहे. तेव्हा हे सम्राट हृदयच परमब्रह्म आहे. जो विद्वान ह्याची अशा प्रकारची उपासना करत असतो त्याचे हृदय त्याला कधीही त्याग करत नसतं. सर्व भूत त्यास उपहार समर्पण करत असतात आणि तो देव होऊन देवास प्राप्त होतो. वैदेह जनकाने सांगितले की मी आपणास हत्तीच्या समान दृष्टपुष्ट बैल उत्पन्न करण्याची क्षमता असणाऱ्या 1000 गायी देत आहे. त्यावर याज्ञवल्क्यांनी सांगितले की माझ्या पित्याचा विचार असा होता की शिष्यास उपदेशाच्याद्वारे कृतार्थ केल्याशिवाय धन घेऊन जाऊ नये. हा म्हणजे साधारण सगळा ह्याचा आशय एकाच दिशेने चालू आहे बरोबर, की ब्रह्मतत्व कुठे आहे हे सांगतायत आणि त्याचं आयतन म्हणजे आश्रय काय आणि प्रतिष्ठा काय हे सांगतात. तेव्हा ह्या एकानंतर एक श्रोत्र झाला, त्याच्यानंतर पुन्हा मन झालं आणि आता हृदय सांगतायत. तेव्हा ह्या हृदयाचं सुद्धा आयतन काय आहे, प्रतिष्ठा काय आहे आणि त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व कशा प्रकारचं आहे असं हे विवेचन आहे. तेव्हा या 7व्या मंत्राचा जो आशय आहे तो असा आहे की विदग्ध शाकल्याने हृदयच ब्रह्म आहे असे सांगितले आहे. तेव्हा हे सम्राट हृदयास समस्त भूतांचे आयतन आहे. नाम रूप आणि कार्यात्मक भूत हे जे कार्य हृदयाच्या आश्रयातच असते आणि हृदयामध्येच ते प्रतिष्ठित असते असे आम्हाला शाकल्य ब्राह्मणाने सांगितले आहे. तेव्हा हे सम्राट संपूर्ण भूत हृदयामध्येच प्रतिष्ठित आहे आणि हृदयाची स्थिती या रूपाने उपासना करा. हृदयामध्ये प्रजापती देवता असते. अशा प्रकारे या बृहदारण्यक उपनिषदावरील जो भाष्य आहे आणि ते चतुर्थाध्यायातील जो प्रथम षडाचार्य ब्राह्मण जे आहे ते ब्राह्मण या ठिकाणी संपन्न झालेले आहे. असं इथे प्रथम ब्राह्मण 4थ्या अध्यायातलं प्रथम ब्राह्मण ह्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आता आपण द्वितीय ब्राह्मण प्रारंभ करू. द्वितीय ब्राह्मणाची सुरुवात जी आहे, जनक उपसत्ती, जनकाचं निवेदन पूर्ण आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्याचं काय म्हणणं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये समजेल. तेव्हा मंत्र पहिला, चतुर्थाध्याय, दुसरा ब्राह्मण आणि प्रथम मंत्र. जनको ह वैदेह कुर्चाद उपावस्य अर्प अन्वयाच नमस्तेस्तु यज्ञवल्क्युस्तु मा शादिती स होवाच यथा वै सम्राण सम्राण महांत ध्वाने मे व्यान रथम वा नाभम वा समादती तैव मे वैता भिरुप उपनिषद्भिः समाहितात्मा सेवम
वृंदारकः आख्यः सन्नधी वेत्त उक्तोपनिषदत् इतो विमुच्यामातः क्व गमिष्यसीति नाहं तद्भगवन् वेद यत्र गमिष्यास्मित्यर्थ वै तेहं तस्य वक्ष्यामि यत्र गमिष्यासीति ब्रवीतु भगवानिति. तेव्हा याचा अर्थ असा आहे की विदेहराजा जनकाने कूर्च नामक एक विशेष प्रकारच्या आसनावर बसून आसनावर बसलेला होता. त्या आसनावर उठून याज्ञवल्क्याच्या समीप जाऊन सांगितलं की हे याज्ञवल्क्य, आपणास नमस्कार आहे, मला आपण उपदेश करावे. त्या याज्ञवल्क्याने सांगितलं की ज्या प्रकारे लांबच्या मार्गाने जाणारा पुरुष हा सम्यक प्रकाराने रथ अथवा नावेच्या आश्रयाने यात्रा करत असतो, अगदी त्याच प्रकारे तू या उपनिषदाच्या युक्त उपासनेने युक्त प्राणादी ब्रह्माची उपासना करून समाहित चित्त करून गेलेला असतो. अशा प्रकारे तू पूज्य श्रीमान अधितवेद आणि उक्तोपनिषद ज्याचा आचार्याने उपदेश करून दिला आहे असे होऊन गेले आहे. तुला अनेक आचार्य भेटले आणि अनेकाने तुला ब्रह्मतत्वाचं विविध उदाहरणाने उपदेश केलेला आहे असं हे माझ्या लक्षात आलं आहे. तेव्हा इतके होण्यावर देखील तुला या शरीरापासून सुटून आपण कुठे जाणार आहोत याचं ज्ञान आहे का? तेव्हा जनक म्हणाले की भगवान, मी कुठे जाईन हे मला माहीत नाही. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की आता मी तुला दाखवील की जेथे तू जाशील हे मी तुला ठिकाण दाखवेल. तेव्हा जनक म्हणतात, भगवान मला तुम्ही हे अवश्य दाखवावे. असा हा 7वा मंत्र आहे. तेव्हा 7व्या मंत्राचा हा आशय काय ते आपण पाहूया. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय सांगितलं आहे की याज्ञवल्काने नुसतं ब्रह्मतत्व विविध ऋषी मुनींनी आपल्याला उपदेश केला, पण नेमकं आपला प्रवास कुठे चालू आहे, कुठून सुरुवात झाला आहे आणि आपण कुठे जाणार आहोत, आपला देह त्याग केल्यानंतर आपण नेमकं कुठे जाणार आहोत, अशा प्रकारचं जे काही प्रश्न याज्ञवल्क्याने विचारले तर त्याचं तुला उत्तर आलं पाहिजे. आणि जेव्हा त्याचं उत्तर त्याला माहिती नव्हतं, तेव्हा जनक असं म्हणतो की हे भगवंत तुम्हीच आम्हाला हे दाखवावं. तेव्हा या मंत्राचा जो आशय आहे तो आशय असा आहे की जनको हा वैदेह, कारण की याज्ञवल्क्य हा विशेषणाच्या सहित संपूर्ण ब्रह्मास जाणत असतो. यासाठी जनकचे आचार्यकत्व म्हणजे समितापी अभिमानास सोडून कुर्च आसनाच्या विशेषास सोडलं त्यांनी. खुर्च्या म्हणजे मोठं आसन असेल, ज्या मोठ्या आसनावर राजाचं आसन असतं त्याच्यावर तो बसून बोलत होता. पण या ठिकाणी त्यांनी याज्ञवल्क्याला विशेष प्रार्थना करण्याच्या उद्देशाने त्या आसनावरून तो उठला आणि तो याज्ञवल्क्याच्या समीप जाऊन त्याने त्या चरणावर शरण घेतला आणि म्हणाला की याज्ञवल्क्य, तुम्हाला मी मनापासून नमस्कार करत आहे. अनुमाशाश्वी अर्थात माझे अनुशासन करावे. शहादिती यामध्ये इति शब्द जो आहे तो वाक्याच्या समाप्ती करण्यासाठी हा सूचित केला आहे. तेव्हा या याज्ञवल्क्याने सांगितलं की हे सम्राट, लोकांमध्ये ज्या प्रकारे महान म्हणजे लांबच्या रस्त्याने जाणारे हे रथ आणि जलाच्या मार्गाने जाण्याच्या हा नौकेचा आश्रय करून घेतला असतो, अगदी त्याच प्रकारे तू ह्या उपनिषदाने युक्त असलेल्या ब्रह्मतत्वाची उपासना करून समाहित चित्त होऊन तुझे गेलेले आहे. तेव्हा आता अर्थात ह्या उपासनेने युक्त अत्यंत संयुक्त चित्त होऊन गेलेले आहे. केवळ उपनिषदातील उपासनेने समाहित होऊन संयुक्त होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे वृंदारक पूज्य आणि आढ्य अर्थात श्रीमान देखील आहे. भाव असा आहे की दरिद्र तर नाहीच आहे, पण तू अधितवेद ज्याने वेदाध्ययन करून घेतले आहे असे अधितवेद आहे. आणि उत्कोपनिषद ज्या आचार्यांनी उपनिषदाचा उपदेश करून गेला आहे असा तू आता उक्तोपनिषद आहेस. आणि अशा प्रकारे संपूर्ण विभूतीने संपन्न होण्यावर देखील परमात्म्याचा बोध झाल्याशिवाय तू भयाच्या माध्यमातून स्थित आहेस. अर्थात तेव्हापर्यंत तू अकृतार्थच आहेस, जोपर्यंत की परब्रह्मासच जाणत नसतो. तू तेथून ह्या देहापासून सुटून ह्या नौका आणि रथस्थानीय उपासनेने होऊन कुठे जाशील. म्हणजे हे सगळं जे तुला उपदेश केला आणि उपदेश तुला प्राप्त झाला आणि तू समाहित झाला आहेस, सर्व झालेलं आहे, पण आता देहत्यागानंतर तू कुठे जाणार आहेस हा प्रश्न कधीही त्याच्या मनात आलेला नव्हता. तर तो प्रश्न याज्ञवल्क्याने जनकाला विचारलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये त्याने
असं विचारलंय की तू कोणत्या वस्तूस प्राप्त होऊन जात असतो. त्याच्यावर जनक असं म्हणतात की हे भगवन, हे पूज्य, मी त्या वस्तूस मुळीच जाणत नाही, जेथे की मी देहाचा त्याग केल्यावर जाईन. त्यावर मग याज्ञवल्क म्हणतात की ठीक आहे, जर तू हे जाणत नाहीस की कुठे गेल्यावर तू कृतार्थ होशील, तर मी तुझे हे स्थान दाखवेन जेथे तू जाशील. म्हणजे ह्या ठिकाणी याज्ञवल्क्याचा उपदेश करण्याचा जो अंतिम उद्देश आहे तो म्हणजे कृतार्थ होण्याकरता आहे. आणि तो कृतार्थ झाल्याशिवाय त्याला एक सहस्त्र गायी घेऊन जाण्याचा अधिकार नाही, असं तो स्वतःच त्याच्या वडिलांनी दिलेला उपदेश वारंवार सांगत आलेला आहे. आणि म्हणून त्याने हा प्रश्नही त्याच्याकरताच विचारला की ह्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर तुला अंतिम ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याकरता तुझं हे सगळं ज्ञान प्राप्त करायचं आहे. अन्यथा तुला देहत्यागानंतर तू कुठे जाशील हे जर तुला माहीत नसेल तर तुझ्या जाण्यावर सुद्धा तुला कृतार्थता प्राप्त होणार नाही. तर त्याची जाणीव आत्ता ह्या देहामध्येच तुला झाली पाहिजे. तेव्हा जनक म्हणतात की जर माझ्यावर प्रसन्न असशील भगवंता, तर तुम्ही मला ह्याचा उपदेश करा. त्यावेळेस याज्ञ म्हणतो, ऐक मी तुला ह्याच्यावर सांगतोय. इथपर्यंत त्यांनी सांगितलं. आता पुढचा जो आहे ना तो दुसरा मंत्र आहे. आणि तो दुसरा मंत्र असा आहे की त्याचा विषय असा आहे की दक्षिण नेत्रस्य इंद्र संज्ञक पुरुषाचा परिचय आहे. आता ह्या पुरुषाचा परिचय काय आहे, म्हणजे पुरुष म्हणजेच अंतिम जे स्थान आहे त्या अर्थाने, म्हणजे परब्रह्म परमात्म्यालाच अनुलक्षून इथे पुरुष शब्द वापरला आहे. आणि तो दक्षिण नेत्रस्थ म्हणजे डाव्या डोळ्यामध्येच तो कसा आसनस्थ असतो आणि त्याच्यातून तो कसा स्वतःचा परिचय करून देत असतो, त्याच्याबद्दल हे सर्व वर्णन आहे. तेव्हा हा चौथ्या अध्यायातील दुसऱ्या ब्राह्मणाचा दुसरा मंत्र आणि त्या मंत्राचं काय आहे तेपर्यंत विवेचन पाहूया. आणि मग अर्थ वगैरे आपल्याला वेळ असेल तर पाहू, नाही तर त्याचा दुसऱ्या मंत्राचा अर्थ पुढच्या रविवारी बघूया आपण. तेव्हा मंत्र असा आहे की इंदो हवै नामैश योयम दक्षिणे अक्षनन पुरुषास्त एवा वा एतम इंधम सनमिंद्र इत्यचक्षते परोक्षे नैव परोक्षप्रिया इन ही देवा हा प्रत्यक्ष द्विषहा, असा हा मंत्र आहे. तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की हा जो दक्षिण नेत्रामध्ये म्हणजे डाव्या डोळ्यामध्ये हा जो काही पुरुष आहे, हा पुरुष कसा आहे, तर तो इंद नावाचा आहे. आणि तो इंद नावाचा जो पुरुष आहे, तर तो त्याचे जे काय पुरुषाची इंद होताना, इंद ही त्याची स्थिती आहे. तेव्हा इंद होताना देखील परोक्ष रूपाने इंद्र असं म्हणतो की देवगण मानव म्हणजे असं समजा की देवगण जे आहेत ते परोक्ष प्रिय आहे. म्हणजे त्यांना प्रत्यक्षाचं ज्ञान घेण्याची त्यांना नुसतीच रस नाही, तर ते प्रत्यक्षाच्या संदर्भात ते द्वेष करतात. कारण त्यांना स्वतःचं श्रेष्ठत्व सगळीकडे सिद्ध करायचं आहे. आता हे पुरुष तत्व जे आहे ते इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे त्या इंद्रदेवताला प्रत्यक्ष भगवंताच्याबद्दल दर्शन घेणे किंवा हे करणे ह्याचं त्याला महत्त्व मुद्दाम वाटत नाही. कारण तो परोक्षप्रिय आहे, म्हणजे तो असेल वा, पण मी खरा आहे, म्हणजे असा तो इंद्राचा जो अभिमान आहे ना तो या ठिकाणी दिसतो. आणि मग तो त्या दृष्टिकोनातूनच तो इंद होतो आणि त्याची ही परीक्षा तो विचार. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला विस्ताराने समजणं आवश्यक आहे. तेव्हा इथे आपण थांबूया आणि पुढच्या रविवारी आपण ह्या दुसऱ्या मंत्राचा आपण विस्ताराने अभ्यास करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.